नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मानाचा दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. सिद्धटेक या नावामागे एक गुढ आहे. सिद्ध म्हणजे यशस्वी अन टेक म्हणजे टेकडी. ही यशस्वी टेकडी कशाची, तिथं कोणाला अन कोणतं यश मिळालं, या स्थानावर हे श्री गणेशांचे मंदिर कसे उभे राहिले, हे आपण या कथेद्वारे पाहणार आहोत. फार प्राचीन काळी एकदा काय झाले, विश्व निर्मात्या ब्रह्मदेवाच्या मनात अशी एक इच्छा निर्माण झाली की आपण सृष्टी रचना करावी. आपल्या मनातील ही कामना पूर्ण व्हावी, या कार्यात आपल्याला यश यावे म्हणून ब्रह्मदेवांनी प्रथम श्री गजाननांचे ध्यान केले, तपश्चर्या केली, त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर त्यांची अनुज्ञा घेऊन, मंगल आशीर्वाद घेऊन त्यांनी गणरायास आपली सृष्टी रचनेची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा प्रसन्न झालेल्या गणेशांनी त्यांना यशस्वी भव असा आशीर्वाद दिला. तो कृपा आशीर्वाद लाभताच ब्रह्मदेवांना मोठा आनंद झाला. त्यांनी आपल्या सृष्टी रचनेच्या कार्यास प्रारंभ केला. त्यांनी थोड्या कालावधीत त्यांच्या मनोकल्पनेप्रमाणे रचना केली. त्याच वेळी नेमके काय झाले, क्षीरसागरामध्ये निद्रा घेत असलेल्या भगवान विष्णू यांच्या कानामधून दोन राक्षस निर्माण झाले. त्यांची नावे मधु आणि कैटभ. या दोन्ही राक्षसांनी जन्मता सर्वात प्रथम जो हल्ला चढवला तो नेमका ब्रह्मदेवावरच. तसेच त्या दोन राक्षसांनी ऋषी मुनी, तपी, देवदेवता यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्या दुष्ट, अत्याचारी, अधर्मी राक्षसांच्या भयाने सारी पृथ्वी थरथर कापू लागली. तेव्हा सर्वांनी स्वर्गलोकी जाऊन स्तुती स्तवने गाऊन नारायणांना जागे केले व त्यांना त्या मधु कैटंबांपासून रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा नारायणांनी त्या दोन्ही राक्षसांबरोबर युद्ध करण्यास प्रारंभ केला. अनेक वर्ष हे युद्ध चालून सुद्धा भगवान विष्णू यांना त्या राक्षसांवर विजय मिळवता आला नाही, तर त्यांना पराभवच पत्करावा लागला. त्यावेळी भगवान विष्णू हे धावत धावत कैलासावर गेले. त्यांनी झालेला हा सर्व प्रकार महादेवांना सांगितला. आपल्या पराभवाचे कारणही विचारले. तेव्हा थोडा विचार करून महादेव नारायणांना म्हणाले, प्रभू, मला असे वाटते की आपण या कार्यारंभी श्री गणेशांचे पूजन प्रार्थना ही केलेली नसल्यामुळेच तुम्हास या कार्यात सिद्धी लाभत नाही, यश प्राप्ती होत नाही. आपल्या अपयशाचे हे कारण माहीत होताच भगवान विष्णू हे एक पवित्र अशा टेकडीवर आले. तेथे त्यांनी कार्यसिद्धीच्या संकल्पनाने श्री गजाननांची उपासना केली. त्यांनी श्री गणेशाय नमः हा षडाक्षरी जप मंत्रांचा पाठ चालू केला. हा मंत्र जपाने विष्णूंना शीघ्र गणेश प्रसन्न झाले व त्यांनी विष्णूंना यशस्वी भव असा आशीर्वाद दिला. इकडे मधु आणि कैटभ हे दोघे पण विष्णूंचा शोध घेत होते. त्या टेकडीवर येऊन पोचले तेव्हा तेथे त्यांना विष्णूबरोबर घनघोर युद्ध झाले. या युद्धात मात्र विष्णूंना श्री गणेशाच्या कृपेने यश प्राप्त झाले. त्यांना त्यांच्या भक्त रक्षण कार्यात यश मिळाले. श्री गणेशाच्या कृपेने लाभलेल्या सिद्धी अन सामर्थ्याच्या बळावर विष्णूंना संकल्पित कार्यसिद्धी प्राप्त झाली. मधु व कैटंबाचा वध झाला. ज्या स्थानी ही सिद्धी मिळाली ते स्थान, ती टेकडी म्हणजे सिद्धटेक. श्री गजाननाच्या कृपेने आपल्याला ज्या स्थानी कार्यसिद्धी प्राप्त झाली त्याच स्थानी विष्णूंनी एका मंदिराची उभारणी केली. त्या मंदिरात गंडकी पाषाणाची सिद्धी विनायकाची मूर्ती स्थापन केली. त्या वेळेपासून सिद्धटेक हे एक पवित्र गणेश स्थान नावाला आले. असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.